प्रिय बंधू आणि भगिनींनो, सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. बऱ्याचशा ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये निवडणूक होणार आहे व या निवडणुकीमध्ये आपल्याला एक चांगला व्यक्ती किंवा चांगला नेता निवडून द्यायचा आहे. या काळात असे लोक व्यक्ती देखील निवडणुकीत उभे राहणार आहे किंवा निवडणूक लढणार आहे, की ज्या व्यक्तींचा उद्देश हा फक्त पैसा कमावणं हेच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने निवडणूकमध्ये एखाद्या व्यक्तीला निवडून द्यायचे असताना त्याला तो व्यक्ती त्या पदाच्या लायक आहे की नाही, तो व्यक्ती त्याच्यासाठी पात्र आहे की नाही हे पाहायचे आहे. जर ती व्यक्ती त्या गोष्टीसाठी पात्र असेल किंवा ती व्यक्ती निवडल्यानंतर आपल्या शहराचा विकास होऊ शकत असेल किंवा आपल्या ग्रामीण भागाचा विकास होत असेल आणि त्या व्यक्तीकडून आपल्या ग्रामीण भागाच्या हिताचं काही होणार असेल किंवा हित पाहिलं जाणार असेल, तरच तुम्ही त्या व्यक्तीला निवडणुकीत जिंकून द्या किंवा निवडून द्या. जर तो व्यक्ती त्या पदाच्या योग्य नसेल, तर त्याला निवडून दिल्यास आपल्या देशाचा किंवा भविष्यात आपला देखील नुकसान होण्याची दाट शक्यता असते. म्हणून या ग्रामीण निवडणुकीत किंवा शहरी निवडणुकीत व्यक्ती निवडून देत असताना किंवा नेता निवडून देत असताना हा विचार करणे गरजेचे आहे, की तो व्यक्ती कसा आहे. केवळ पैशाच्या आमिषापोटी किंवा पैशाच्या मोहापोटी एखाद्या अयोग्य व्यक्तीला निवडून देणे आपल्यासाठी व आपल्या देशासाठी घातक ठरणार असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने या निवडणुकीत एखादा नेता निवडून देत असताना हा विचार करणे गरजेचे आहे, की तो व्यक्ती कसा आहे. ती व्यक्ती आपल्या देशाच्या विकासात हातभार लावू शकते का? भविष्यात आपल्या आपल्या शहराचा विकास घडवून आणू शकते का? की फक्त पैसा कमवण्याकरिता ती या पदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे. हे प्रत्येकाने बघितले पाहिजे व अशाच व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे, की भविष्यात ती आपल्या शहराचा विकास घडवून आणू शकेल व शहराच्या विकासासोबतच ती आपल्या देशाच्या विकासासाठी देखील किंवा आपल्या देशाच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या शहराच्या प्रगतीसाठी देखील हातभार लावू शकेल. अशाच व्यक्ती किंवा अशा सुयोग्य अशा व्यक्तीलाच निवडून द्या. कारण आज निवडणुकीत बरेचसे लोक हे पैसे वाटून देखील मत खरेदी करण्याचा प्रयत्न करणार असतात व करतात देखील. त्यामुळे अशाच नेत्यांना निवडून देणे गरजेचे आहे, की ज्या नेत्यामुळे आपल्या देशाच्या विकासासोबतच आपल्या शहराच्या विकासासोबतच आपल्या देशाचा देखील विकास होऊ शकेल व विकास घडून येईल. म्हणून अशाच व्यक्तीला निवडून द्या, की जी सुयोग्य आहे, चांगली आहे, जी आपल्या ग्रामीण भागाचा किंवा शहरी भागाचा विकास घडवून आणू शकते. कुठल्याही व्यक्तीला निवडून देऊ नका. कारण आपण जर एखाद्या वाईट व्यक्तीला किंवा अयोग्य व्यक्तीला निवडून दिले, तर ती समाजासाठी घातकच ठरणार असते. म्हणून एखादा नेता निवडून देत असताना खूप चांगला विचार करा, की ती व्यक्ती कशी आहे, तिचे चारित्र्य कसे आहे, ती आपल्या देशाचा किंवा आपल्या शहराचा विकास घडवून आणू शकते किंवा नाही, किंवा ती कशी व्यक्ती आहे, तिच्या घरचे लोक कसे आहे, तिचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे हे बघा आणि तेव्हाच त्या व्यक्तीला निवडणुकीत निवडून द्या, मतं करा. कारण कुठल्याही व्यक्तीला निवडून देणे हे आपल्याला कधीही घातक ठरू शकते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने नेता निवडून देत असताना एक चांगल्या व्यक्तीलाच निवडून देणे गरजेचे असते. म्हणून कुठल्याही पैशाच्या मोहाला बळी न पडता किंवा पैशाच्या आमिषाला बळी न पडता असाच व्यक्ती नेता म्हणून निवडा, की जो तुमच्या देशाचा आणि शहराचा विकास घडवून आणेल. आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.